मुंबई महापालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड करण्यात आली आहे, तर शिवसेना शिंदे गटाच्या गटनेतेपदी अमय घोले यांची निवड करण्यात आली आहे। मागील काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची एकत्र गट नोंदणी करण्याचं चर्चा चालू होत्या। मात्र आज भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्रपणे आपली गट नोंदणी केलेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे 3 नगरसेवक मुंबई महापालिकेत आहेत, तर त्याचा पाठिंबा कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र जी आपल्याला बातमी मिळत आहे, शिंदे गटाला यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। आता महापौर कोणाचा बसणार याकडे खलबत सुरू झाली आहे। शिवसेना शिंदे गटाकडून 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी भाजपकडे झालेली आहे। भाजपही स्वतःचा महापौर बसवण्याच्या प्रयत्नात आहे। या पूर्ण महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये कोणाचा महापौर बसणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवारांच्या 3 नगरसेवकांचा पाठिंबा जर महायुतीला मिळाला तर यावर अनेक मतांतर होऊ शकतं। मात्र या संदर्भात माध्यमांनी अमित साटम यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले, आमचा पक्षाला विरोध नाही, नवाब मालिकांना विरोध आहे, त्यांनी वेळ मारून नेलेली आहे। आपने गणेश खणकर आणि शिवसेना शिंदे गटाने घोले या 2 मराठी चेहरे देऊन मराठी माणसांचं लक्ष वेधलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये महापौर कोण बसतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लेटेस्ट अपडेटसाठी पाहत राहा भविष्य शक्ती न्यूज।